माननीय संतोषजी रहाटे अर्पण करून कार्यक्रमाची सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे माननीय जिल्हाध्यक्षा महिला जिल्हाध्यक्ष कल्पना नाईक यांना विनंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावं. वर्सोवा तालुका अध्यक्ष यांनाही विनंती करेन की कृपया आपण प्रतिमेस तालुका अध्यक्ष सौ अनिता बंडगे यांना विनंती आहे शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचं आहे. डॉक्टर अमर बहादूर यादव जी जिल्हाध्यक्ष उत्तर मध्य जिल्हाध्यक्ष यांना विनंती करतो. दस्तक डॉक्टर बाबा परत मग बाईक ग्रुप लीडर आहेत त्यांनी इकडे ते मला आज गेले 14 वर्ष अशोकराव भंगे आणि त्यांच्या पत्नी हा कार्यक्रम आयोजित करतात. खूप नवीन मुलांना तरुण मुलांना उत्साही मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा हा कार्यक्रम असतो. खूप चांगला कार्यक्रम करतात. आपल्याला आणखी आनंदाची बातमी सांगतो. आज हा छोटा कार्यकर्ता आज मुंबईचा शिक्षकाचा मुंबईचा प्रमुख बनला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रमुखपदी त्याची निवड झाली आहे. आपण टाळ्याच्या गजरात त्याचं सगळ्यांनी स्वागत करूया आणि त्याला आयुष्यामध्ये असंच यश मिळू द्या, पुढे मोठा होऊ द्या आणि आपल्या सगळ्यांची सेवा अशीच करू द्या ही शुभेच्छा व्यक्त करून जय हिंद जय महाराष्ट्र. सन्माननीय यांच्यावर उपस्थित सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय संतोषजी रहाटे साहेब, आजचे कार्यक्रमाचे आयोजक म्हणजे आमचे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिक्षक मुंबई अध्यक्ष अनिता मॅडम, त्याचबरोबर या ठिकाणी शिक्षक विभागाचे सर्व जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि आपण सर्व या कार्यक्रमात या लहानग्या मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित राहिलेला आहात, या सर्वांचे मी आभार मानतो. आज के प्रोग्राम के संयोजक आप सबके सर अशोक भंगे जी, अनिता ताई, यहाँ पर काफ़ी तादाद में लोग उपस्थित हैं. दोस्तों, इस प्रोग्राम में मज़ा नहीं आ रहा है. इस प्रोग्राम का मजा तब आएगा जब मेरे साथ आप जोरदार इस देश के लिए नारा लगाएंगे, माता की वंदे वंदे वंदे. धन्यवाद अशोक जी, आप हर वर्ष ये प्रोग्राम करते हैं, बड़ा अच्छा लगा प्रोग्राम. मैं चाहता हूँ कि इन बच्चों को अपने भारत देश के इतिहास के बारे में भी जानकारी होनी चाहिए. अगर आप हो सके अगले वर्ष से एक छोटी सी प्रतिस्पर्धा आप रखें कि आखिरकार हम 26 जनवरी क्यों मनाते हैं. आपने हमको बुलाया, बहुत बहुत धन्यवाद. आप सबका आभारी हूँ. बहुत धन्यवाद. अशोक सर, खूप छान हा कार्यक्रम राबवत आहे. तुमचं फार मनापासून अभिनंदन.
बस दो बातें कहना चाहूँगा कि आज का जो दिन है हमारे में एक बात है, यूनिटी या डाइवर्सिटी, लेकिन हमारा प्यार हमारे देश के लिए वही है, हमारा जज्बा हमारे देश के लिए वही है, और उस जज्बे को लेके हमें अपने देश को आगे बढ़ाना है। और जो भाईचारा हम लोग मेंटेन करके रखे हैं, इसी भाईचारे के साथ में हमें आगे बढ़ना है। हम प्यार मोहब्बत के साथ में रहेंगे, इस देश को आगे बढ़ाएंगे। इतना ही कहते हुए अपने 2 शब्द खत्म करता हूँ। जय हिंद। एवढा छान प्रोग्राम बघितला, एवढी छान लहान मुलं एवढी जोशाने आपल्या डान्स वगैरे करतायत आणि असंच लहान मुलांना एनकरेज करणं हे सगळ्यात बेस्ट कार्यक्रम आहे. बाकी आमचे बरेच पॉलिटिकल किंवा नॉन पॉलिटिकल प्रोग्राम्स होतात, म्हणजे लहान मुलांचे जे प्रोग्राम होतात दोज आर बेस्ट प्रोग्राम. आणि 14 वर्ष हे हा प्रोग्राम घेत आहेत, अतिशय चांगलं आहे. बहुत ही अच्छे, बहुत ही आगे बढ़िए और जो कुछ कभी भी कुछ गिफ्ट वगैरह कार्य चाहिए होगा हमारा तो हम भी करेंगे. हम डिफरेंट कंपनी and very nice and congratulations to all the winners and also the non-winners. Everybody is here over here and congrats to the parents also for bringing up such good children. Parents की बहुत मेहनत करते हैं बच्चों को सिखाने के लिए और सभी को ऑल द बेस्ट. सर्वांना इथे नमस्कार. लहान बसलेले आहेत, मोठेही बसलेले आहेत, सर्वांना नमस्कार. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तसेच आदरणीय पवार साहेब यांच्या आशीर्वादाने, जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि राखीताई, आमच्या सर्वांच्या लाडक्या राखीताई यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमचे अध्यक्ष श्री अशोक बनगे सर, तसेच त्यांच्या पत्नी तालुका अध्यक्षा अनिता बनगे या दोघांनी आज जो प्रोग्राम इथे राबवला आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. मुलं तर खूपच जल्लोषात दिसत आहेत, त्याहून जास्त पालक आणि आमची ऑडियन्स जल्लोषात दिसते. अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज टू एव्हरीवन. आणि असंच तुम्ही पुढे हे करत राहा. 14 वर्ष चालू आहे, असेच तुमचे 100 वर्ष पूर्ण हो अशी मी आशा करते. रघुवंशी सुरेश यांचे स्वागत होतं. राष्ट्रवादी महिला काँग्रेस सौ प्रिया बांदिवडेकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे.